नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आपण पाहणार आहोत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची. संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यावरती आरोप केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी अन्वय नाईक जमीन प्रकरणावरून ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. संजय राऊतांनी जमीन व्यवहारावरून टीका केली आहे. ती माझ्यासाठी आहे की ठाकरे कुटुंबियांसाठी आहे हे स्पष्ट करावं असा टोला सोमय्या यांनी लगावला. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. 19 बंगले कुठे हे सोमय्यांनी दाखवावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला या 19 बंगल्याचा टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स कोर्लई ग्रामपंचायतला भरला. रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर. आता हे त्यांनी भरलाय टॅक्स. फक्त एवढंच नव्हे, रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्या आधीच्या 4 वर्षाचा ह्या रश्मी उद्धव ठाकरेंनी भरला 2019-20, 20-21 2 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स. त्याच्या आधीचे 6 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने 12/11/2020 ला हे रश्मी उद्धव ठाकरेंनी भरला आहे. बंगले तो दाखवतो ना, 19 बंगले 19 बंगले 19 बंगले 19 बंगले कुठे आहेत? मी काल आव्हान दिलंय ना. आता तो कर का भरला याच्यावरती आला, बरोबर ना. 19 बंगले कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे हा माझा प्रश्न आहे, बरोबर आहे. अर्जुन खोतकरना त्रास का दिला जातोय हा माझा प्रश्न आहे. भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा काय गुन्हा आहे हा माझा प्रश्न आहे. मग मी काल जे प्रश्न निर्माण केलेले आहेत, हा एक दूधवाला महाराष्ट्रात येतो, इकडला सरकारमधून काही लोकांचे पैसे आपल्या धंद्यात गुंतवतो आणि 7,000 कोटीचा मालक होतो. उत्तर द्या. माझा परत प्रश्न, अमोल काळे कुठे आहे? दुसरीकडे सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा किरीट आणि नील सोमय्यांवर घणाघाती टीका केली. ईडीची धमकी देऊन प्लॉट बळकावला असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर त्याला उत्तर देताना अतुल भातखळकरांनी राऊतांचे आरोप धादांत खोटे असल्याचं म्हटलंय. या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटी रुपयाचा प्लॉट, त्याच्यापेक्षा जास्त किंमत 100 पेक्षा जास्त कोटी रुपयाचा प्लॉट ह्या लोकांनी मातीमोल भावात आपल्या नावावर करून घेतला. अमित देसाईच्या नावावर ईडीच्या धमकीने. ईडीची धमकी देऊन मी परत ईडी वारंवार घेतोय. ईडीच्या नावावर काय चाललंय कळायला पाहिजे देशाला. या किरीट सोमय्याने 8 JVPD स्कीम, सुजित नवाब नावाचा प्लॉट 110 कोटी रुपयाचा माझ्या मते. त्याचा विषय मी लवकरच येईन, पण तुम्हाला मी सांगतो. आणि त्यातले 15 कोटी रुपये किरीट सोमय्यांनी कोणत्या ईडीच्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं, नाही तर मी त्याचं नाव घेईन. संजय राऊत हे पूर्वी कंपाऊंडरकडनं औषध घ्यायचे असं त्यांनी सांगितलं. आता ते कंपाऊंडरकडनंही घेत नाही आहेत. बहुतेक पाटकरकडनं घेत आहेत का 100 कोटीचं कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट ज्या परळमधल्या चहाच्या दुकानवाल्यांना मिळालं त्यांच्याकडनं घेत आहेत. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांच्या सर्व बेफाम खोट्या आरोपांना आमचं एकच उत्तर आहे, राज्य सरकार तुमचं आहे. तुमच्याकडे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे, अँटी करप्शन ब्युरो आहे, एक्स्टॉर्शन सेल आहे. आमची कोणाचीही चौकशी करा, कुठल्याही प्रकरणाची चौकशी करा. आम्ही काही त्यांच्यासारखा थैथैट करत नाही आहोत. महाराष्ट्राचा अपमान झाला, आम्ही म्हणजे महाराष्ट्र आहोत. आणि त्याच्यामुळे राऊतांना पहिलं तर
हे प्रश्न विचारला पाहिजे की त्यांच्याकडे जर का भ्रष्टाचाराची माहिती आहे तर ते 2 वर्ष गप्प का बसले? आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. सावित्री नदीवरील आंबेत म्हाप्रळ पुलाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात होणार आणि या पुलाच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील हा पूल धोकादायक बनला असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतला दाखवली होती आणि यानंतर प्रशासनाला जाग आली असून तात्काळ खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री अशोक चव्हाण तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं. तसंच पर्यायी मार्ग म्हणून जंगल जेट्टीने रहिवाशांना मोफत प्रवास करता येणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय. पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी लवकरच दिला जाणार आहे. या तातडीच्या कामाला 10 कोटी रुपये लगेच उपलब्ध करून देण्यात येऊन त्याला जॉब नंबर या देण्यात त्या ठिकाणी आला. मी विनंती केली अशोकरावना की अशा वेळेला स्थानिकांनी येण्या जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी जंगल जेटी जी काही सुरू करावी लागणार आहे हा खर्च सुद्धा राज्य सरकारने त्या ठिकाणी सोसावा. आणि मला आनंद वाटतो की या माझ्या प्रस्तावाला अशोकराव चव्हाण साहेबांनी मान्यता दिली. त्यामुळे स्थानिक असतील, येण्या जाणारे सगळे असतील, या सर्वांना जंगल जेटीच्या माध्यमातून प्रवास करत असताना तो त्यांचा विनामूल्य प्रवास असेल. हा अत्यंत महत्वाचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आणि या कामामध्ये मला लक्ष देऊन या दोन्ही गोष्टीची पूर्तता करता आली याचं मला मनस्वीपणाचं समाधान आहे. याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या बरोबर आहेत. शिवाजी, हा न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट म्हणायचा का? नक्कीच न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्टच आहे. गेले 4 दिवस आपण ही बातमी लावून धरली होती. जेव्हा हा पूल अवजड वाहनासाठी बंद करण्यात आला होता त्यानंतर सुद्धा आपण बातमी लावली होती. आता पूर्णपणे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सर्व प्रकारचे वाहनं या ठिकाणावरनं बंद करण्यात आलेले आहेत आणि हा पूल कमकुवत असल्याचे निदर्शनास आलेलं आहे. तशा प्रकारची शासनाकडूनच घोषणा करण्यात आलेली की हा पूल खरोखरच धोकादायक आहे आणि ह्याचं काम करणं गरजेचं आहे आणि या पुलाची दखल आता शासनाने घेतलेली आहे. आपल्या बातमीनंतर शासनाने दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता 10 कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे. अचानकपणे या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली होती. दोन्ही बाजूला ब्रॅकेट्स लावण्यात आले होते आणि त्यानंतर लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू झाली होती. परंतु आता अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी जंगल जेटीच्या माध्यमातून या लोकांची जी होणारी गैरसोय आहे ती दूर करण्यात आलेली आहे. परंतु यापूर्वी या जंगल जेटीवरून जाताना प्रवास करताना लोकांना पैसे मोजावे लागत होते, परंतु आता स्थानिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता त्यांना पैसे मोजावे लागणार नाहीत. पूर्णपणे हा प्रवास मोफत असणार आहे. 6 महिने या चालू असणार आहे आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जंगल जेटीवरून प्रवास करताना कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे हा सरकारचा मोठा दिलासा म्हणावा लागेल. खासदार सुनील तटकरे यांची शिष्टाई सफल झालेली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी लक्ष घातलं होतं. सरकारकडे त्यांनी अशी मागणी सुद्धा केली होती. राज्याचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा तात्काळ या पुलासाठी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी कोकणवासियांना हा दिलासा म्हणावा लागेल. कोकणातला हा अतिशय महत्वाचा पूल आहे. 2 जिल्ह्यातल्या दळणवळणासाठी महत्वाचा दुवा असलेला आंबेत महाप्रळ हा ब्रिज कमकुवत झाल्याने लोकांमध्ये एक प्रकारची धास्ती होती. सावित्री नदीवरचा महाडचा पूल कोसळला, अशा प्रकारची दुर्दैवी दुर्घटना या ठिकाणी घडू नये अशीच चिंता लोकांना सतावत होती. परंतु सरकारकडून या ब्रिजच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने आता मोठा दिलासा म्हणावा लागेल. परंतु हा खरोखरच पूल कमकुवत आहे आणि या पुलाच्या बाजूला दुसरा एक पर्यायी पूल उपलब्ध व्हावा अशा प्रकारची मागणी सुद्धा या पंचकृषीतल्या या दोन्ही जिल्ह्यातल्या लोकांकडून केली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे. तशा प्रकारचा शासनाकडे प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे. 130 कोटी रुपये या प्रस्तावित पुलाला लागणार आहेत. त्यामुळे सरकार आता नेमकी कोणती भूमिका घेते आणि सरकार कसा दिलासा देतंय हे सुद्धा भविष्यात पाहणं गरजेचं आहे. विशाल सर. धन्यवाद शिवाजी या सगळ्या तपशिलाबद्दल. तर हा आपण बघतोय न्यूज 18 लोकमत, कारण न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट न्यूज 18 लोकमत ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर आता या पुलाच्या दुरुस्तीसाठी म्हणून निधीची तरतूद जी ती करण्यात आली आहे. यानंतर आपण पाहूयात बातमी आहे युक्रेन रशिया यांच्या मधोमध असणाऱ्या तणावाच्या संदर्भातली.
युक्रेन रशिया सीमेवर अद्यापही तणाव कायम आहे. रशियाच्या लष्करी छावण्यांमधील सैनिकांच्या काही तुकड्या माघारी परतल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे युक्रेन सीमेवरील तणाव कमी होण्याची आशा आहे. मात्र नाटोने अद्यापही परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याचं नमूद करत सावध पवित्रा घेतलाय. रशियाने सैन्य माघारीचा दावा केला असला तरी नाटोबरोबरच युक्रेननेही सावध पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे युक्रेनमधील भारतीय नागरिकांना हा देश काही काळासाठी सोडून जावं असा सल्ला युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिलाय. तर युक्रेनमध्ये जे भारतीय आहेत त्यांना देश सोडण्याचा सल्ला जो आहे तो भारतीय दूतावासाने देऊ केलेला आहे. कारण युक्रेन रशिया सीमेवरती अजूनही तणाव कायम आहे. रशियाने भलेही असा दावा केलेला असला की त्यांनी त्यांच्या तैनात सैनिकांच्या तुकड्या माघारी घेतलेल्या आहेत तरी तशी शाश्वती जी आहे खात्री अजून पटताना दिसत नाही आणि त्यावरनं आता तणाव अजूनही सीमेवरती कायम आहे. I'm from Ahmedabad, Gujarat, and I am in Zaporizhia city, Ukraine, and studying in Zaporizhia State Medical University. As you can see and you have heard also situations of wars on the borders of Ukraine and Russia, but over here the people are living their life very peacefully and normally. There is a lot of panic and chaos in between the students and their parents for they have to come to India. Right now everything is normal, but I would urge and request on the behalf of all the Indian students in Ukraine to the Gujarat government and government of India that if there is any state of emergency, please evacuate us and airlift us from Ukraine to our motherland India. Thank you. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आजच्या दिवसातली एक दुःखद बातमी अशी की प्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी अर्थात आपल्या सगळ्यांचे बप्पीदा यांचं वयाच्या 69व्या वर्षी निधन झालंय. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. 1976 साली आलेल्या चलते चलते या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. बप्पी लहरी यांनी 80 आणि 90च्या दशकात खूप दबदबा निर्माण केला होता. ते एकमेव गायक आणि संगीतकार होते ज्यांनी भारतीय चित्रपटाला डिस्को संगीताची ओळख करून दिली. त्यांनी वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स आणि कमांडो यासारख्या अनेक हिट सिनेमांना संगीत दिलं होतं. त्यामुळे बप्पीदांसारखा प्रयोगशील संगीत दिग्दर्शक जाणं हे बॉलिवूडकरता अर्थातच मोठा धक्का म्हणता येईल. कारण या बॉलिवूडला खऱ्या अर्थाने डिस्को फॉर्म किंवा डिस्को म्युझिकची ओळख ज्यांनी करून दिली ते आहेत बप्पीदा. आणि बप्पीदा यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट जर आवर्जून सांगायची झाली तर बप्पीदा यांचे आईवडील दोघंही शास्त्रीय संगीतात निष्णांत असे गायक होते आणि त्यांचेच हे सुपुत्र बप्पीदा यांनी वेगवेगळे प्रयोग केले. खरं तर नमक हलालची अनेक गाणी आजही आपल्याला सगळ्यांना ऐकिवात आहे. नमक हलालच्या गाण्यांचा असलेला फॉर्मॅट, त्यामध्ये धरलेला लोकांनी ताल, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या व्यक्तीने बुजुर्गोने फरमाया या गाण्यामध्ये ज्या प्रकारे किशोर कुमारचा आवाज त्याला लाभलेला होता, लता दीदीनंतर संगीत जगातला मोठा चेहरा म्हणजे बप्पी लहरी यांचा मुंबईत निधन झालं आहे. बप्पी लहरी यांच्यावरती काही महिन्यापासून उपचार सुरू होता. 1 महिना उपचार झाल्यानंतर बप्पी लहरी यांना हॉस्पिटलमधून सोमवारी डिस्चार्ज करण्यात आला होता. मात्र काल रात्री अचानक त्यांची तब्येत जास्त बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू या परिसरामध्ये असलेले क्रिटी केअर या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांचा उपचार सुरू करण्यात आला. मात्र 11:45 या मिनिटावरती त्यांचं निधन झालं. त्यांचे चाहनेवाले आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे मित्रमंडळी आहेत, ते इथे आता पोचतात आहे. त्यांचं पार्थिव शरीर मुंबईतील त्यांच्या जुहू या परिसरामध्ये स्थित ते घर आहे तिथे ठेवण्यात आलं आहे. तिथे सर्व मित्रमंडळी आणि जे त्यांचे संगीत जगातले जे आहेत गीतकार वगैरे ते इथे पोचून शेवटचं त्यांच्या पार्थिव शरीराचं अंतिम दर्शन घेत आहेत. मात्र त्यांचा मुलगा बप्पा लहरी हा अमेरिकामध्ये आहे.
तो रात्री 2 वाजता भारतात येऊन मुंबईत आपल्या या घरी पोहोचणार. उद्या गुरुवारी म्हणजे त्यांची शेवटची अंतिम यात्रा काढण्यात येईल आणि अंतिम विधी जे आहे ते उद्या पूर्ण करण्यात येईल. कॅमेरामॅन अविनाश लोंढेसह प्रशांत पांडे, न्यूज 18 मुंबई. वारदा, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स आणि कमांडो यासारख्या अनेक हिट सिनेमांना संगीत दिलं. अशाच काही गाण्यांवरती एक नजर टाकूयात. त्यांना न्यूज 18 लोकमतची श्रद्धांजली. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.